पाहू शकाल आरके स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर राकेश कुडू आणि संदीजी पाटील घाटीम यांनी रुपेश पाटील यांच्याशी लगेच संपर्क साधा. आतुरतेने वाट पाहत आहेत ते स्टेजच्या समोर. तर स्वरांगी शिवतेज वॉरियर्स अँड आई सप्तशृंगी सरपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट असेल. गेल्या मॅचमध्ये फ्लॉप शू ठरले गेले होते दोन्ही फलंदाज, परंतु आता मात्र या ठिकाणी रणनीती गेम प्लॅन यावेळेला वेगळं प्लॅनिंग केलं गेलंय, कारण आशिष पाटील स्वतः मात्र या ठिकाणी येत आहेत. प्रवीण सारखा एक हर हुन्नरी खेळाडू मॅन फ्रॉम पारगाव, तर आशिष पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. अप्रतिम पहिला चेंडू मात्र शुभम पाटील गेल्या मॅचमध्ये हिरो ठरला गेला होता. तोच खेळाडू. सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते आणि हे सातत्य मात्र राखणं तेवढं कितपर्यंत योग्य ठरेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामध्ये हे दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. प्रवीणचं सातत्य मी याच साठी मुद्दा छेडला होता की तुमचं सातत्य कितपर्यंत योग्य रीतीने मात्र या ठिकाणी साथ देईल, आणि तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी प्रवीण अर्धशतक जरूर आलं, परंतु सातत्य खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. तर फलंदाज बाद होतोय शुभम पाटील. भल्या भल्या फलंदाजांना ज्याने मात्र तंबूच्या आसऱ्याला जाण्याचा निर्धार ठेवलाय, आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे सातत्य राखतोय आपल्या गोलंदाजीवर. प्रवीण मात्र बाद होत आहेत नाराज, निराश, हताश मनाने. विशाल घरत या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक स्वागत. अजित वजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. उमरोळीकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे फरार होतोय. 4 धावा. गुड शॉट. APL चौकार. भले भले ते आले बॉलर, भले भले ते आले बॉलर, मारी हा फटका छक्का फोर. संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल, संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल. या आग्र्याच्या पोरांना भाग. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. सुंदर राकेश कुडू यांचा आवाज या ठिकाणी गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. यस इज गॉन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आशिष पाटील. वेलकम विशालजी घरात आणि अजितजी वजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मुख्य मंचावर त्यांचं हार्दिक स्वागत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण शुभम पाटील कमबॅक करतोय. कालच्या संध्याकाळपासून मात्र त्याने सातत्य राखले ते आतापर्यंत पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय. तर ही स्पर्धा पाहायला मिळते मानाची, प्रतिष्ठेची, अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा. पारगावपासून छोटंसं रोपटं लावलं त्या आजपर्यंत 4थ्या वर्षामध्ये मात्र वाढताना पाहायला मिळतं या नूतन नगर माकणीच्या मैदानात. अग्री बांधव एकत्रित येऊन या स्पर्धेची वाट पाहत असतात. पूर्ण वर्ष चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो ना, त्याचप्रमाणे अग्री बांधव तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडणारी ही स्पर्धा आहे. ती अग्री प्रीमियर लीग 2021चं ही शानदार आयोजन. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहू शकतात. एक धाव अर्जित केली जाते. इथे मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. योगेश बाबू या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. आज अपॉर्च्युनिटी मात्र या ठिकाणी चालून आले. ते योगेश बाबू आणि एका साईडला योगेश, एका साईडला दोन्ही मात्र योगेश एकाच राशीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. संदेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
अप्रतिम गुड डिलिव्हरी, चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने, क्या बात आहे शुभम पाटील. काही क्वालिटी दर्जाची गोलंदाजी हाताळली गेले. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 5. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. या आग्र्याच्या पोरानं वागस मैदान गजवलं. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर पहिलं पॉवरफुलची गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या माध्यमातून साम्राज्य प्रतिबिंब अधिराज्य गाजवलं ते गोलंदाज शुभम पाटीलने. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी होती, परंतु ती झाली नाही. खेळायचं तो ऑफ साईडला, चेंडू ऑन साईडला निघून येतोय. मनगडीच्या सहाय्याने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं, एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण, व्हॉट अ फट बाय राकेश पाटील पोलीस. या ठिकाणी संदेश पाटील यांच्या कन्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ध्रुवा अँड हिरण्या या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 6 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे. स्वरांगी शिवतेज वॉरियर्सचा विचार केला तर देवानंद वजेसाहेब हे आपल्याला पाहायला मिळतात. विक्रमजी पाटील तसेच प्रमोद गरत पम्या हे मात्र टीम मेंटॉर आहेत. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज लागून मात्र चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला. साईडला दिनेश चौधरी, दीपक मडदी हे या वसई तालुक्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. शिवनसाई आणि कोपर संघातून. राकेश पाटील पोलीस टेंबोडी संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. प्रवीण घरत सोनावे या संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. यावेळेला योगेशचा हा फटका पाहायला मिळतोय. दीपक मडवीला बिट करून चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, गुड शॉट बाय योगेश बाबू. माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोविसाला नवारा केले गो अंगाला. मंगळवाराचे थँक्यू. 13 रन्स 13 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका पाहायला मिळाला. मिडलिंगला चेंडू मात्र या ठिकाणी कनेक्ट होताना आपण पाहू शकलात. ऑफ साईडला मात्र तेवढा सुंदर झेल या ठिकाणी टिपला जातोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना रोहन ठाकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम बिरवाडी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना योगेश याच्या खेळीला पूर्णविराम. थोडंसं कंट्रोल शॉट नव्हतं. बेजबाबदार फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं नाही आणि स्वतः मात्र या ठिकाणी डोक्यावर आता हात देण्याची वेळ या ठिकाणी पाहायला मिळते. कारण या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला क्वचित आणि कदाचित देताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विकेट गिरता हुआ और एक ढासू संगीत आता हुआ. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या नूतन नगरीच्या क्रीडा नगरीमध्ये. आलेले आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयापासून कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. बॅट्स टॉपेज आणि कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी यष्टी रक्षक शुभम पाटील. तू चल मैं आया अशी स्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन साईडला मोठा फटका करण्याचा इरादा होता तो आशिष वजे गुड्डू यांचा, मात्र या ठिकाणी बॅटचं एज लागलं आणि बॅटचं टॉपेज लागलं. या ठिकाणी सुंदररित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद. आहे पालघर शहराची शान, सारे बॉलर झाले हैरान. थँक्यू.
षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या षटकात जवळजवळ 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकात 2 गडी बाद झाले, म्हणजे तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्नांना यश येत नाहीये. गोलंदाजाला त्याचा बेनिफिट मिळतो. इज ऑन हॅट्रिक. मितचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ऑफ साईडला. सुरेख पद्धतीने चेंडूला या वेळेला वळवलं गेलं. कुणाल पाटील गोटे यांच्या स्वागतासाठी 4 धावा. एंड ऑफ द ओव्हर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 रन, 17 धावा. आकाश पाटील या ठिकाणी आम्हाला दर्शवत असताना 8.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. सरासरी चांगली आहे नो डाऊट, परंतु या ठिकाणी 4 फलंदाज बाद झालेत. हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. शुभम पाटील मात्र एका साईडला झगडत होता, संघर्ष करत होता, कारण सफाळे संघातून खेळताना मी त्याला पाहिलं की आउट ऑफ फॉर्म होता, परंतु त्याने मात्र या स्पर्धेमध्ये, कारण एखाद्या खेळाडूला जर चांगल्या प्रकारचं जर क्रिकेट खेळायचं असेल तर त्याला एका इनिंगची गरज असते. एक इनिंग जर त्याची चांगली साकार झाली तर त्याला रिदम मिळतो आणि तो रिदम मात्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का पाहायचं आहे. कारण जसं म्हटलं जातं, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर मात्र कधी कधी नशीब सुद्धा हरतं. म्हणून तुमचे प्रयत्न खूप महत्वपूर्ण आहेत. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 17 धावा, 17 रन्स. 2 षटकांचा खेळ अखेरीस पाहायला मिळतोय. प्लॅनिंग केलं होतं की आशिष पाटील मात्र प्रमोट करेल सलामीवीर, परंतु दोन्ही फलंदाज फ्लॉप शो ठरले गेले आणि ते प्लॅनिंग मात्र या ठिकाणी विस्कळीत झालं. परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाही मित्रांनो. जर ही फलंदाजीची जोडी जर मैदानाच्या आतमध्ये राहिली, पंकजचा एक सामना मला आठवतो, नागोबा प्रसन्न भामटपाड्याचं मैदान, ती स्पर्धा होती 26 जानेवारीच्या निमित्ताने आणि पारगाव संघाने काय खेळ साकारला होता. समीर गरज, सचिन गरज आणि त्यांच्या ऑल टीमने जबरदस्त तुफानी फलंदाजी केली होती. अर्धशतक सुद्धा फलकावर लगावलं गेलं होतं. पंकजच्या बॅटमधून, सचिनच्या बॅटमधून आल्या होत्या त्या धावा खोऱ्याने, आणि त्याच खेळीची कुठेतरी पुनरावृत्ती मात्र पंकजला करावी लागेल. पाहायचं पंकज ते सातत्य घेऊन येईल का, कारण सतत भूतकाळ मात्र तुम्ही डोक्यात ठेवला तर वर्तमान काळ मात्र तुमचा खराब जातो. म्हणून भूतकाळ डोक्यातून काढून टाका. आता काय घडणार आहे याकडे लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट. ऑफ साईडला हलकेशा हाताने फक्त सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला धनेश चौधरी. क्रिकेटवरची जिद्द या खेळाडूकडे आहे. जरी खांद्याच्या इंजुरीने तो त्रस्त असला तरी सुद्धा आतापर्यंत मी मात्र चांगला प्रकारचा खेळ करणारच, मी गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, क्रिकेटवरची जिद्द आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूंच्या नसानसात मात्र क्रिकेट भिनलेलं आहे. क्रिकेट हे रक्तामध्ये पाहायला मिळतं. जसं संगीताचे 7 सूर आपण पाहतो, संगीतातून कधीही 7 सूर कधी मिटणार नाहीये, तसं टेनिस क्रिकेट हे कधीच आयुष्यातून खेळाडूंचं मिटणार नाहीये. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 18 धावा, 18 रन्स. अप्रतिम, काय जबरदस्त चेंडू, स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर तेवढाच बाउन्स पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र या ठिकाणी आश्चर्यचकित करणारा पाहायला मिळाला. थोडंसं नाकाच्या जवळून मात्र चेंडू निघून जातोय. जणू काही आपण पाहिलं तर परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू मात्र यावेळेला पाठला करताय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. सुंदर फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्तीचा मात्र वापर केला. जे शॉट सिलेक्शन आहेत ते खूप महत्वपूर्ण पाहायला मिळतात आणि चौकार येतोय. आगरी प्रीमियर लीग चौकार. तर धावांची गती फलकावर 22 रन्स, 22 धावा या फलकावर पाहायला मिळतात. परमेश माळीचा आवाज मात्र पूर्णपणे गुंजताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्राला एक चांगला आवाज मिळाला. हलकेशा हाताने मात्र या ठिकाणी चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. तर या स्पर्धेच्या माध्यमातून राकेश कुडू यांचा सुद्धा आवाज आपण ऐकलेला आहे. तर आगरी बांधव आहेत. बारडोली गावातून राजू पाटील यांनी चांगलं सुंदर ओळी त्यांच्या माध्यमातून लिहित काढल्यात. तदनंतर जयेश पाटील माकणे, सुंदर आवाज पालघर जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्राला मिळाला. तर हे कलाकार आहेत, कारण कला ही मात्र नैसर्गिक देणगी आहे, परंतु ती टिकवणे ही साधना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने या वेळेला पाहायला मिळतो.
आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 22 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. जय पवार आणि मुन्ना पठाण दोन पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचे पंचांची भूमिका आतापर्यंत न्याहाळली गेले. मिस्टर अजित पुत्रन हे सुद्धा असतील. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह केला जातो. या ठिकाणी एकदा वर्जित केली जाते. राहुल द्रविडची आठवण करून दिली. या स्ट्रोकने एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 23 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालेत. पहिले फलंदाजाने जर आतापर्यंत चुणूक दाखवली असती, खेळपट्टीवर थांबले असते, बाहेर होऊन उभे राहिले असते तर धावा ऑटोमॅटिक या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली असती. परंतु फलंदाज थांबले नाहीत आणि त्याचंच कारण या ठिकाणी बेनिफिट मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. जसं भारत आणि ऑस्ट्रेलिया कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. लवकरात लवकर फलंदाज बाद झाले. रिषभ पंतने मात्र चांगल्या प्रकारची आक्रमकता सिद्ध केली होती. परंतु तदनंतर जर आपण पाहिला तर हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या त्या फलंदाजीच्या जोरावर जणू काही त्यांनी शतक झळकावलं तर नाही, परंतु ते शतक झळकावण्यासारखं झालं असं अजिंक्य रहाणे, डोंबिवलीकर काळजी वाहू कर्णधार कोण असेल तर अजिंक्य रहाणे याच्याकडे पाहिलं जातं. खूप छान पद्धतीने मात्र क्रिकेटचा खेळ आपल्या रंगताना पाहायला मिळतो. आग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा क्रिकेटच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 23 धावा 23 रन्स. गोलंदाज स्मिथ पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी केली जाते. सुपर थिंकिंग. परंतु इथे 2 फलंदाज आहेत. योगेश त्या लयबद्धमध्ये दिसतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ अँड लाईन. अप्रतिम चेंडूचा टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ही ताकद आहे मिथची. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये उज्ज्वल भविष्य आहे या खेळाडूचं. परंतु ते सातत्य मात्र टिकून ठेवणं हे त्याच्या हातात असेल. यावेळेला मात्र आपण पाहतो जबरदस्त हा झेल घेतला नाही तर चिपकलाय पूर्णपणे. जणू काही फेविक्विक हाताला चिपकवलाय अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतो. कॉटन बोल्ड वॉट अ कॅच. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. बरे जानी दीपक मडवीची बॅटिंग तुफानी. थँक्यू. तर फलंदाज बाद झाले ते 5. अर्धा संघ मात्र चमूच्या आसऱ्याला परतला गेलाय. योगेशचा स्ट्रोक चांगला होता नो डाऊट. परंतु या ठिकाणी मात्र जी झेल घेण्याची शैली ते प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कठीण असतं अशा प्रकारच्या मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं. यावेळेला ऑन साईडला आल्या आल्या निहीर मात्र यावेळेला दमखम दाखवत असताना पाहायला मिळतोय. निहीर ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. व्हॉट अ शॉट. यशवी मजबूत बॉडी अधून मधून हा गुरवाळी दाढी. ओठावर ताव घातला गाव चेंडू चौफेर टोलावलं. ओठावर ताव घातला गाव चेंडू चौफेर टोलावलं. या आग्र्याच्या पोरानं पहाकस मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं पहाकस मैदान गाजवलं. निहीर मात्र या ठिकाणी जबरदस्त काय क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. टायमिंग काय होतं बेमिसाल. चेंडू फेकला गेला, डिलिव्हर्ड झाला आणि त्याच ॲक्शनमध्ये मात्र जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी त्या बॅटने मात्र या ठिकाणी सरळ चेंडूला या ठिकाणी विरकावून दिला 6 धावांकरता. यानंतर होणारा सामना रिहान सुपर किंग्स बहाडोली आणि चामुंडा विराई फायटर्स या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा करा, फिलअप करून सबमिट करा. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या 29 29 धावा. निहीरचा हा देखणा फटका पाहायला मिळाला. सुपर शॉट. पुन्हा एकदा मात्र चेंडू यावेळेला हाय हँडसम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे. निहीर नावाचं वादळ आता मात्र या ठिकाणी घोंगावलं गेलंय. मॅन फ्रॉम टेंबोडे चा हा खेळाडू. दॅट्स अ बिग हिट. 6 धावा.
चार चेंडूचा खेळ झाला. या षटकाराने मात्र या ठिकाणी एक टेनिसमधील स्टार खेळाडू अर्थातच आदर्श मोहिते याचं षटकाराने मात्र स्वागत केलं जातोय. वेलकम आदर्श, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यावेळेला चेंडूचा डप्पा चूक नव्हता, पंचांनी मात्र ओळखलं पूर्णपणे. मुन्ना पठाण त्या ठिकाणी हळुवारपणे मात्र वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 धावा, 36 रन. चार चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑन द विकेट. यावेळेला पाहिलं निळालं पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी शफल झाले नव्हते आणि त्याचंच बेनिफिट मिळालंय निहीरला. आता मात्र मी थोडासा दबावाखाली येताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्या दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी करणं हे कर्तव्य असेल. परंतु निहीरसारखा मात्र या ठिकाणी बिग हिटर, पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज, धावसंख्या 37. यावेळेला पुन्हा एकदा काय कमालीचा फटका. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र फेकून दिले जवळजवळ 98 मीटरवर. 6 धावा. व्हॉट अ शॉट. अग्री दणका कडक खेळी, अग्री दणका कडक खेळी. राजूच्या बातमी कानावर आली, होऊन खुश जांभूळ ज्यूस याने मटण शिजवलं. होऊन खुश जांभूळ ज्यूस याने मटण शिजवलं. या आग्र्याच्या पोरानं पहा कसं मैदान गाजवलं. थँक्यू. 43 धावा, 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजून सुद्धा एक चेंडू फेकला जाईल. अप्रतिम चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहू शकाल. जबरदस्त निहीर आल्या आल्या मात्र खरपूस समाचार घेतोय मित या गोलंदाजाचा. ही टेक्निक, टॅलेंट, टेम्परामेंट. पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर डॉट आला, दुसऱ्या चेंडू विकेट मिळाली. तदनंतर लगातार आपण पाहतो की 3 षटकार, त्यामध्ये 2 वाईट फेकले गेले. अशा 5 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. मित पुन्हा एकदा थोडंसं प्रेशराईज आहे, कारण अजून भरपूर आयुष्य मात्र या ठिकाणी आपल्याला या खेळाडूला मात्र चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, अप्रतिम. हे लेंथ विसरला होता मित आणि या वेळेला मात्र निहीरला पूर्णपणे बीट केलं. धावसंख्या 43 रन्स, 43 धावा. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. या षटकामध्ये जर विचार केला तर जवळजवळ 20 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 43 रन्स, 43 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 2 षटकं येणं बाकी आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. चला, 2 संघाचे कर्णधार रिहान सुपर किंग्स बहाडोली तसेच चामुंडा विराई फायटर्स राकेश कडू या ठिकाणी उपस्थित होत असताना रन्स, 43 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्कवर येत आहेत मिस्टर जयप्रकाश. काही जबरदस्त फलंदाजी केले. अटॅकिंग मोड मध्ये नीर पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हा चेंडू निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. जय पवार वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 44 रन्स, 44 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जयप्रकाश आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला मात्र या ठिकाणी चेंडूला विरकावून दिलंय राकेश कुडू यांच्या स्वागतासाठी. 6 धावा. धावसंख्या तब्बल 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग बाय पंकज. या ऐकूया सुमधुर संगीत. जांभूळ ज्यूस याने मटण शिजवलं. या आग्र्याच्या पोरानं पहा कसं मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं पहा कसं मैदान गाजवलं. वाघाचा धावा. थँक्यू टीचर, थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 50 या धावसंख्येवर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न
मात्र हा ना करता करता या वेळेला मात्र आपण पाहू शकाल तू मै त्या ठिकाणी जरूर झालं होतं. मात्र एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर कशा पद्धतीने असेल. बाईज आहे की मात्र बॅटने खेळला गेलाय. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बॅटने खेळला गेला होता. पंच दर्शवत असताना त्या ठिकाणी मिस्टर जय पवार. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 51 रन्स. वरांगी शिवतेज वॉरियर्स आता संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. निहिरने काही जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी केले. आक्रमकता काय असते मैदानाच्या आतमध्ये ते मात्र दाखवलं पाहायचंय. आता मात्र या ठिकाणी हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न असेल का. हवेचा झोत मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाहताना आपण पाहतोय. कधी पश्चिमेकडून पूर्वेकडे कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हवेचा झोत मात्र 500 किलोमीटर वेगाने वाहतोय. हलक्याशा हाताने सावध पवित्रा घेत आहेत. एकदा वर्जित केली जाते. कारण फलंदाज नेहरला माहिती आहे रिस्क घेऊन फायदा नाही आहे. हवेच्या अगेन्स्ट खेळलं तर कदाचित या ठिकाणी फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होईल. त्यासाठी आपल्या पार्टनरला लेफ्ट हँडेड आहे आणि त्या कारणास्तव मात्र पंकजला मात्र या ठिकाणी चान्स दिला गेला आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतं 52 धावा. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. काहीतरी डिस्कस या ठिकाणी करताना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर सामना. निहिरने मात्र या ठिकाणी जरूर ज्यावेळेला त्या एंडकडून बॅटिंग करत होता त्यावेळेला मात्र रिस्क घेतली. म्हणून मित्रांनो आयुष्यात जोखीम पत्कारा. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून जडणघडण पाहायला मिळाली. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. गुड डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. बॅक टू द पॅव्हिलियन. या ऐकूया तत्पूर्वी आपण विकेटच्या निमित्ताने सुमधुर संगीत. सारा गाव हायो खुशीन धनेश धावाची रन मशीन. गौरव पाटीलचा असा इरादा त्याचे जोडीला प्रवीण दादा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 रन्स 52 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर गौरव किनी नवीन फलंदाज जुने जाणते खेळाडू आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जयप्रकाश आपल्या अनुभवाचा फायदा उचलत आहेत. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. मिस्टर रोहन ठाकूर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 53 रन्स. धावसंख्या 53 रन्स 53 धावा 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयप्रकाश निहिर. उलटा चेंडू होता. लालच देण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु निहिरने मात्र ते ॲक्सेप्ट केलं नाही की अजून एक षटका आहेत माझ्याकडे. हे याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. जयप्रकाश यांनी मात्र या ठिकाणी जरूर लालच दिली होती की फुलटॉस चेंडूला निहिर खेळेल आणि जाळ्यात फसेल. परंतु या ठिकाणी निहिर चांगली थिंकिंग पॉझिटिव्ह या ठिकाणी मात्र बाळगतोय. आपल्या मनाशी ठाम मात्र या ठिकाणी निर्णय घेतोय. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोचते 54 धावा. 5 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर धावा फक्त आणि फक्त या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या जवळजवळ 23 धावा या 3 षटकांमध्ये. आणि तदनंतर जर आपण पाहिला तर धावांच्या गतीचा वेग वाढला गेला आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 31 धावा या 2 षटकांमध्ये कुठल्या गेल्यात. याला म्हणतात रणनीती, गेम प्लॅनिंग कशी असावी आणि ते मात्र निहिरने आल्या आल्या या ठिकाणी दर्शवलं गेलं. चला 2 संघाचे कर्णधार रिहान सुपर किंग्स बहाडोली अँड चामुंडा विराई फायटर्स या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल.
एका साईडला कल्पेश कुडू यांचा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला भालचंद्र पाटील अर्थातच भाल्यामामा आणि नितीन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात नवीन चेहरे, नवीन संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळतील. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा, JVR टेंबोडे, डॉन 211, MM सोनावे इंडियन्स, मातोश्री टायगर्स सरपाडा, माकणे वॉरियर्स, तदनंतर RK स्पोर्ट्स सफाले. अशा पद्धतीने मात्र हे संघ आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाचा भंडारा असलेला गोलंदाज अर्थातच राकेश पाटील पोलीस दलात जे कार्यरत आहेत. आज जे पोलीस दलात कार्यरत असताना आपण पाहिलं कोरोनाच्या काळात खरोखरच प्रत्येक कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारची सेवा मात्र ज्यांनी पुरवली गेली. लवकरच येथे आज मुंबईमध्ये मात्र लस पोहोचली गेले आणि सिरम इन्स्टिट्यूटने मात्र हिरवा कंदील थोड्याच दिवसामध्ये दाखवतील. यावेळेला थोडासा चेंडू मात्र आपण पाहिला फ्लाईट चेंडू होता, परंतु खूपच आउटसाईड ते लेग स्टंप असल्याकारणानं मात्र पंच वळत आहेत. मुन्ना पठाण एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 55 रन्स, 55 धावा. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला स्टेप आउटून खेळला गेलाय, एकदा वर्जित केली जाईल. प्रवीण गरत मात्र पुढे सरसवतात. मॅन फ्रॉम सोनावे चेंडूला मात्र फेकी करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 57. या धावसंख्येवर 57. नेहरचं कौतुक करेन, 7व्या क्रमांकावर येऊन काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. 7 चेंडूमध्ये 22 धावा. थँक्यू व्हेरी मच जतीन गिनी अँड आकाश पाटील. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. कधी कधी अशा चेंडूची मात्र फसगत होते फलंदाजांकडून, हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. आणि नकल चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहेत राकेश पाटील, कारण त्यांना माहिती आहे नेहर याचा एक वीक पॉईंट असेल की फास्टेस्ट गोलंदाजाला कधी कधी फलंदाज जबरदस्त खेळतात, परंतु काही गोलंदाज नकल गोलंदाजी करतात, चेंज ऑफ पेस करतात, स्लोअर वन चेंडू फेकतात. त्यावेळेला मात्र काही फलंदाज मात्र पूर्णपणे फसतात क्रीजमध्ये. 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला मात्र आपण पाहतोय या चेंडूला भिरकावून दिला गेलाय. चेंडू मात्र प्रवीण गरत याच्या डोक्यावरून वाघाचा छावा आणि या आल्यात नेहरच्या बॅटमधून 6 धावा. वॉड शॉट. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हात धडक. 73 धावा, 73 रन्स. नेहरने मात्र काही जबरदस्त 63 धावा फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका. प्रवीण गरत मात्र बीट पूर्णपणे होत आहेत. फ्लॅट 6 धावसंख्या आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 69. सुपर बॅटिंग. आज षटकारांची आतषबाजी केले चेतन पाटील. आपण पाण्याची व्यवस्था करावी. 10 चेंडूमध्ये घणघाती झुंजार 34 धावांचं योगदान दिलं गेलंय. काय फलंदाजी केले या खेळाडूने. उत्तम दर्जाचं क्रिकेट दाखवलंय. त्यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंच या ठिकाणी दर्शवत असताना प्रेशर आहे नो डाऊट, कारण शेवटचं षटक आहे आणि पॅव्हिलियनमध्ये मात्र चर्चा सुरू असेल की अजून येणाऱ्या चेंडूंमध्ये मॅक्झिमम धावा याव्यात, 1 ते 2 मोठे फटके यावेत. याकरताच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नेहर त्याला 7व्या क्रमांकावर आज धाडलं गेलं आणि त्या विश्वासाला मात्र या ठिकाणी सार्थ ठरलाय. आशिष पाटील यांच्या कर्णधाराच्या भूमिकेत अप्रतिम गुड डिलेव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. थोडासा खोलवर चेंडू होता, थोडासा हलकासा स्विंग टर्न प्राप्त झाला. सरळ चेंडू निघून जातोय शुभम पाटील याच्या हातामध्ये. शुभम पाटीलने 2 स्पेल भन्नाट सुंदर विलोभनीय अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. विलक्षण कामगिरी केली. आपल्या बोटांतील जादू त्याने दाखवली. धावांची गती जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 70 धावा 70. यावेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी.
नेहरची ही आक्रमकता हिटमॅनच्या स्वरूपात पाहायला मिळाली. तुलना करू शकत नाही, परंतु ज्या पद्धतीने मात्र रोहित शर्मा अक्षरशः मात्र तुटून पडतो गोलंदाजांवर आणि गोलंदाजांचा कर्दन काय ठरतो, अशा वेळेला मात्र त्याचं स्वरूप हे वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. आज बड्डे मॅन या ठिकाणी आपण पाहतो योगेशजी तरे, सल्लागार टेंबोड्याच्या या निहीरला मात्र 500 500 रुपयांचं कॅश प्राईज. टाळ्यांच्या गजरात त्याचं मात्र या ठिकाणी स्टँडिंग ओवेशन केलं जातं. 12 चेंडूमध्ये 40 धावा आशिष पाटील आलिंगन देत आहेत. त्याचं कारण एकच, देवानंद वजेसाहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विक्रम पाटील असतील, विक्रम गरत, प्रमोद गरत असतील, जे मेंटॉर आहेत त्या स्टँडमध्ये कॉपरेट करण्यासाठी महेश पाटील दैसर गोटे यांना जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली ते या स्पर्धेला मात्र वळालेत. भूषण पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं व्यक्तिमत्व आहेत. निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विपुलजी वजई, या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर काय कमालीची फलंदाजी केली आणि संघाला मात्र घेऊन गेला. जवळजवळ जर आपण पाहिलं तर 76 धावांवर आणि 77 धावांचं लक्ष पहा. 3 षटकांमध्ये 23 धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये तब्बल 53 धावा. सुपर बॅटिंग नेहर, हॅट्स ऑफ यू, मॅग्निफिसंट. या आपण ऐकूया तत्पूर्वी डीजेला. संजय केणी हा सल्लागार, वाघाचा चावा आपला देवा, वाघाचा चावा आपला देवा, उपाध्यक्ष हात हाडला, वाघाचा चावा आपला देवा, उपाध्यक्ष हात हाडला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. हौसी पहा हे संघ मालक, त्यांची समाजामध्ये ओळख, हौसी पहा हे संघ मालक, त्यांची समाजामध्ये ओळख, आहे अंगात जर्सी भडक, आगरी दणका स्वभाव कडक, आगरी दणका स्वभाव कडक, आगरी दणका स्वभाव कडक, क्रिकेटच्या या रण मैदानी, क्रिकेटच्या या रण मैदानी, आगरी झेंडा फडकला, क्रिकेटच्या या रण मैदानी, आगरी झेंडा फडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल थँक्यू. वेलकम बॅक. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. एका साईडला आपण पाहतोय रेहान सुपर किंग्स बारडोली संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. मनोज पाटील यांना मात्र कर्णधार पद या ठिकाणी दिलं गेलंय. एका साईडला चामुंडा विराई फायटर्स. चला, या आपण ओपिनियन घेणार आहोत. चेतन पाटील, पाण्याची व्यवस्था करा प्लीज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर या आपण जाऊया, आपण ओपिनियन घेतली जाईल मनोज पाटील यांची. चामुंडा विराई फायटर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चामुंडा विराई फायटर्स संघाचा कर्णधार या प्लीज. सुचित किंवा अमित पाटील. तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एकदा वेताना आपण पाहतोय.
तर विजयासाठी 77 धावांचं टार्गेट समोर असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा खेळ समाप्ती अखेर झालाय. पुन्हा एकदा आशिष वजे आपल्या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होत आहेत. उजव्या हाताने हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. या ठिकाणी स्वरांगी शिवदेश वॉरियर्स पॅव्हलियनमध्ये या ठिकाणी आगमन झालंय. शशिकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. तसेच दयानंद वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दीपकजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळतो. मिस्टर रोहन ठाकूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. चामुंडा विराई फायटर्स संघाचा कर्णधार या प्लीज. सुंदर अशा वातावरणात रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये पंच मात्र या ठिकाणी स्टँड करत असताना पाहायला मिळत आहेत. जय पवार अँड मुन्ना पठाण. अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतो. आशिष वजे आर्म ॲक्शन अप्रतिम आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. रनवे चांगला आहे. सुंदर पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला आपण पाहतो. कारण जेव्हा तुमचा कानाच्या कोपऱ्यापासून हात फिरतो त्यावेळेला एक नैसर्गिक तुमची गुणवत्ता ठासून भरलेली असते आणि अशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम सुरेख पद्धतीने फॉलोथ्रूमध्ये मात्र यावेळेला चेंडू रोखला जातोय. पहा उत्स्फूर्ती ऑटोमॅटिक. कारण फलकावर 76 धावा लागल्यानंतर बॉडी लँग्वेज तुमची ऑटोमॅटिक या ठिकाणी फुलली गेली. 3 षटकांमध्ये 23 धावा होत्या तेव्हा सन्नाटा पसरला होता पूर्णपणे पॅव्हेलियनमध्ये. निहीर गेला फलंदाजीवर आणि त्यांनी जबाबदारी काय असते हे मात्र दाखवलं आपल्या संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रेशराईज झाले मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तिथपर्यंत योगेश काही पोहोचणार नाही आहेत आणि पंकज सुद्धा नाही आहेत. आणि यावेळेला आपण पाहतोय 4 धावा येत आहेत. यस, इट इज अ 4 रन. चामुंडा विराई फायटर संघाचा कर्णधार प्लीज कॉपरेट करा. लवकर यायचंय. अमित पाटीलचा हाय आधार, रोहन ठाकूरवर हाय प्रशान. विकेट कीपर 1 नंबर आमचा राकेश यो पाटील. थँक्यू. वेलकम बॅक. सुंदरचं सॉन्ग हे मंत्रमुग्ध करणारं आपल्याला पाहायला मिळतं. आई सप्तशृंगी देवी मातेचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आधारावर सरपडा या ठिकाणाहून गाणं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सादर करतायत आमचे अनेक DJ ऑपरेटर. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. यंदाचं 4थं वर्ष आहे. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. पहिलं षटक जाईल आशिष वजे. मॅग्निफिसंट बॉलिंग, ब्रिलियंट. पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 6 धावा फक्त फलकावर पाहायला मिळाल्या. शुभम पाटील एक कॅलिबर कॅपेबिलिटी आहे या फलंदाजाकडे. प्रतिम मनगडेच्या साहाय्याने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करतायत. रिस्पेक्ट देत आहेत कारण शुभम पाटीलला माहिती आहेत यावेळेला मात्र गौरव किनी चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत आणि त्यांना सन्मान देणं हे आद्य कर्तव्य असेल. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रिहान सुपर किंग्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंच आहेत त्या ठिकाणी. आपण खाणाखुणा करू नका. चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठीच त्यांची नेमणूक केली गेले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जर आपण पाहिलं तर एकंदरीत 8 धावा 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौरव किनी. सिली पॉइंट त्यानंतर सिली मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑफ. यावेळेला शॉर्टम पुलचा फटका आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल चुंबन घेतोय कारण योगेश बाबूला माहिती आहे की हा झेल किती महत्वपूर्ण आहे. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. तर बॅक टू द डगआउट या ऐकूया आपण डिस्क जॉकीला.
मस्तावर कलियो पडलाय मला बोलतोय मला बोलतोय मस्तावर कलियो पडलाय माझ्या मस्तावर कलियो पडलाय थँक्यू टीचर थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 8. शुभम पाटील एका साईडला प्रवीण घरतला आज प्रमोट केलाय. प्रवीण घरत एक सामना मला आठवतो काटाळ्याचं मैदान होतं आणि काय जबरदस्त खेळी केली होती. प्रमोदला मात्र ती श्रद्धांजली जरूर ती शतक अर्धशतक मात्र त्यांनी झळकावून वाहिली गेली होती. यावेळेला योगेशने मात्र चांगली ट्राय केली. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे चौकार्याकरिता येईल का पंचांचं डिसिजन. यस इट इज अ 4 रन 4 धावा. आहे पालघर शहराची शान सारे बॉलर झाले हैराण शुभम हाली है दिलबर जानी दीपक मडवीची बॅटिंग तुफानी थँक्यू डिझर्ट थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 12 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. यावेळेला ऑन साईडला शुभम पाटील मात्र फेकून देतोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये फ्लॅट 6 6 धावा. गुड शॉट. तर 18 धावा या फलकावर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी समाप्तीवर झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 या धावसंख्येवर. अप्रतिम. या लेंथला जास्तीत जास्त ओळखला जातो गौरव किनी, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं 2 चेंडू मात्र या ठिकाणी खराब पाहायला मिळाले आणि त्याच्यावर पूर्णपणे फायदा उचलला शुभम पाटील. कारण खेळाडू मात्र प्रतीक्षा याच चेंडूची करत असतात. 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज हा वेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा मात्र अचूक पद्धतीने लाऊड अपील होते, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. प्रवीण यांनी मात्र जरूर उत्साह जास्त दाखवला होता, आत्मविश्वास कमी होता आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गौरवने मात्र षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये प्रूफ केलं की मी चांगला गोलंदाज आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी टिचून मारा केला. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती 18 या धावसंख्येवर. 9ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. 77 धावांचा पाठलाग करताना येणारे 24 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 59 जवळजवळ आपण पाहू शकाल. 59 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू आणि 59 धावा. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. तर टॉससाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कारण नुकतीच सूचना आली की हा सामना झाल्यानंतर नेट रन रेट पाहतील आणि तदनंतर मात्र टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यासाठी मात्र थांबायचं जरा संदीपजी पाटील, त्यासाठी थांबा जरा. चेतन पाटील, माझा आवाज पोचत असेल तर प्लीज आपण पाण्याची व्यवस्था करा. धावांची गती या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडूचा खेळ झाला 12. 24 चेंडू आणि 59 धावा. प्रति षटकामागे मॅक्झिमम 15 धावांचं मात्र या ठिकाणी तुम्हाला ॲव्हरेज नेट रन रेट पाहायला मिळतो. रिक्वायर्ड डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला करारा प्रहार ॲज अ बुलेट प्रमाणे चेंडू मात्र या वेळेला निघून जातोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो बाणासारखा वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय जमिनी लगत. कव्हर ड्राईव्ह क्लास टायमिंग 4 धावा. सारा गाव हायो खुशीनं. तर धावांची गती 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. हर हुन्नरी खेळाडू आहे प्रवीण गरत. अनेक मैदानं मात्र स्वतःच्या खेळीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर मात्र गाजवलेत.
काटाळ्याचं ते मैदान प्रमोद ठाकूर यांना मात्र पहिलं अर्धशतक त्यांनी मात्र वाहिलं होतं. ते सुद्धा एक चांगले खेळाडू होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22 रन्स. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 22 रन 22 धावा. ऑन साईडला फ्लिक केला जातोय. जमिनीलगत चेंडू मात्र निघून जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय गौरव किनी. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील का? शुभम पाटील मात्र खेळपट्टीवर चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट करण्यामध्ये माहीर असं आपण पाहू शकतायत. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 24 धावा 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरा आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र 53 धावांचं लक्ष असेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये चेंडू आहे तुमच्याकडे 21. अजित गावड यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची मेहनत या स्पर्धेला घेतलेली आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. ज्यावेळेला तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट खेळतात त्यावेळेला अगोदरच मनकवडा ओळखतात, रीड करतात. धावसंख्या 24. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. सुरेख पद्धतीने पुन्हा एकदा मात्र कॅच नंबर 2 योगेश बाबू. गुड कॅच. फलंदाज बाद. बंधू प्रशांत योगेश सर साथी रुपेश साखरेकर. बंधू प्रशांत योगेश सर साथी रुपेश साखरेकर. सर्व दिलदार आगरी पोर लावला स्पर्धेला हातभार. लावला स्पर्धेला हातभार. लावला स्पर्धेला हातभार. डीजे वर या समालोचनी. डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल थँक्यू. वेलकम बॅक. गौरव तरे यांना मी विनंती करेन की आपण मेसेज पोचवा चेतन पाटील यांना की पाण्याची व्यवस्था करायची आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 24 रन्स 24 धावा. हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. कारण शुभम पाटील यांना माहिती आहे कोणता फलंदाज कसा आहे. कारण प्रॅक्टिस मॅचेस सुद्धा झाल्या होत्या. त्यासाठी मात्र आपण पाहू शकतायत की ज्या पद्धतीने दीपक मडवी या खेळाडूला प्रमोट केलं गेलं आहे. दीपककडे सुद्धा मात्र तेवढं पोटेन्शियल आहे. शिवनसिंह संघातून ओपनिंग फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते संजय गरात यांच्या संघामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत 24 धावा या ठिकाणी 25 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 52 धावांचं लक्ष अजून सुद्धा असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 52 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. 18 चेंडू आणि 52 धावा. धावा होऊ शकतील, नो डाऊट अबाउट इट. परंतु त्यासाठी तुमची मेहनत खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. कारण आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे कष्ट. आणि ते कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील. म्हणून म्हटलं जातं न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी मात्र नशीबसुद्धा हरतं. म्हणून प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25. 18 चेंडू आणि 52 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. अविनाशजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. देवानंद वजय यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नावजेवरून खास करून उपस्थिती या ठिकाणी त्यांची प्रार्थनीय आहे. बहाडोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 25 रन. यावेळेला मात्र ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट लँड केला जातोय. चेंडू सरळ निघून जाईल. 6 धावांकरता. वॉटर शॉट. मॅक्झिमम 6. सुपर टायमिंग. 6 धावा. सारा गाव हायो खुशीन गणेश गावाची रण मशीन. गौरव पाटीलचा असा इरादा त्याचे जोडीला प्रवीण दादा.
मॅच बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते तब्बल 31 रन. जिथपर्यंत शुभम पाटील तिथपर्यंत सामना बॅलन्सिंग, जिथपर्यंत दीपक मडवी तिथपर्यंत मात्र सामना बॅलन्सिंग असेल, कारण हे धुरंधर खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणाला सामना झुकवण्याची ताकद. यावेळेला मात्र ऑन साईडला चिप शॉट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, परंतु व्यवस्थित मात्र कन्वर्ट करता आलं नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. निहीर कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डग आउट. थँक्यू वेलकम बॅक. जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतायत तर अविनाशजी पाटील बहाडोले यांच्याकडून 500 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. ऑलरेडी निहीर यांच्यासाठी मात्र आज बड्डे मॅन योगेशजी तरे सल्लागार अग्री प्रीमियर लीगचे यांनी मात्र निहीरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा केलेलं आहे. गौरव किनी पुन्हा एकदा मिथसाठी ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र इंटू द गॅपमध्ये खेळला गेला आहे. चेंडू आशिष पाटीलला बीट करून वेगाने निघून जातोय. गुड शॉट बाय मिथ. छोटा पॅक बडा धमाका. थँक्यू. धावसंख्या 35 रन. अर्धा पल्ला जरूर पार केला गेला. अजून सुद्धा आपण पाहतो की जवळजवळ विजयासाठी आपण पाहतो 42 धावांचं लक्ष ते समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. ते गॅपमधून चेंडू मात्र प्रवीण यांच्याकडे हातात विसावला गेलाय. सुंदर. या अगोदर जर आपण फटका पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. इंटू द गॅपमध्ये शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळालं. ड्राईव्ह केला गेला. ऑन ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळला गेला होता. मिडॉन आणि लॉंगांच्या मधोमध अगदी चौकाऱ्या पाहायला मिळाला. यावेळेला चेंज ऑफ पेस केला गेलाय. ही ताकद आहे गौरव किनी या गोलंदाजाची. आणि मिस सारख्या फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना याच खेळाडूने मात्र आमदार चषक गाजवला होता. सफळे संघातून खेळताना शेवटच्या चेंडूपर्यंत लढा दिला, परंतु तो संघ मात्र पराभूतच्या छायेत गेला. परंतु चांगल्या प्रकारचं कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची चर्चा जास्ती होते. हे आपण कित्येक वेळा पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 35 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 आहे. आता मात्र 13 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 42 धावांचं लक्ष हे समोर असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. तेरा चेंडू आणि 42 धावा. ही ताकद आहे गौरव किनी या गोलंदाजाची. चेंज ऑफ पेस केलं, थोडासा फ्लाईट चेंडू ठेवला. लो फुलटॉस चेंडू मात्र मिथला असं वाटलं की लेग साईडला मी मात्र या ठिकाणी फटकावेन, परंतु या ठिकाणी आपण पाहतो बॅटच्या वरच्या कॉर्नरवर स्टिकरवर जाऊन चेंडू आदळतोय आणि फलंदाज बाद. डावकुऱ्या त्याचा फलंदाज. आता मात्र खरी गरज असेल. एका साईडला आपण पाहतो इंजुरीने त्रस्त आहे, परंतु क्रिकेटवरची जिद्द बाळगणारा, स्वप्न उराशी बाळगून मात्र खेळण्याकरिता मात्र तयार झालेला धनेश चौधरी, अर्थातच मिस्टर धनू. एका साईडला दीपक मडवी पाहायला मिळतोय, लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन. चला घाई करा जरा, प्लीज डोंट वेस्ट द टाईम. घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर 2:56 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटा चेंडू इनसाइड आउटचा फटका युवराज सिंग कॉपी बुक स्टाईलमध्ये. चेंडूला वळवलं गेलं या ठिकाणी. वन बाउन्सने चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषा पलीकडे. चौकार. या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 38 धावांचं लक्ष. 12-38. अमित पाटीलचा हाय आधार, रोहन ठाकूरवर हाय प्रशान.
विकेट किपर एक नंबर आमचा राकेश यो पाटील. पावसाला जमलाय बघायला कृष्ण चौधरीचा आदित्य पाटीलचा. थँक्यू डीजे. 12 चेंडू 38 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गौरवसाठी मात्र मनोज पाटील साखरे यांच्याकडून बेस्ट ऑफ लक आलंय, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये 12 चेंडू 38 धावा, सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर जे जोडले गेलेत आमचे श्रोते वॉच करतायत, पाहतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयापासून कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट आता मात्र स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ मात्र या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करताना पाहायला मिळाला. एका साईडला पाहू शकाल देवानंद वजय यांचा संघ पाहायला मिळतोय. विक्रम पाटील, प्रमोद गरत पमॅट टीम मेंटॉर आहेत. तर एका साईडला आपण पाहिलं तर आई सप्तशृंगी सरपाडा संघाचे प्रशांतजी पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट. जरा थोडीशी घाई करा, जरा वेळ दवडला जातोय. प्लीज डोंट वेस्ट द टाईम. वेळ कोणाचा गुलाम नाही आहे मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. आम्ही भावना तुमच्या समजू शकतो की सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे, परंतु घड्याळाकडे सुद्धा पहा. 12:38 गेम इज ऑन. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश बाबू यावेळेला खाली राहिला होता हा चेंडू, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धनेश चौधरी मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात जरूर कोपर संघातून बिलॉंग करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र योगेश बाबूने कॉन्फिडंटली या ठिकाणी फेकला. थोडंसं यॉर्क टाईपचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 11 चेंडू 38 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. आई सप्तशृंगी सरपाडा या संघाला विजयासाठी. फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेला व्ही शेपमध्ये. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दीपक स्वतःकडे चान्स घेईल, कारण डावकुऱ्या हातीच्या फलंदाजाला हवेच्या झोत मात्र एवढा आहे की मात्र चेंडू फक्त मिडलिंगला जर कनेक्ट झाला तर चेंडू आउट ऑफ द पार्क जातील. आता चेंडू जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज. धावांची गती स्कोरबोर्डवर 40. अप्रतिम सुरेख पद्धतीने या वेळेला चेंडू पाहायला मिळतोय. योगेश बाबू आपली ताकद दाखवताना नजाकत जबरदस्त अप्रतिम चेंडू. प्रवीण यांच्या हातामध्ये कूल माइंडेड प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या पाठीमागे नाईक्स पर्सनॅलिटी मॅन फ्रॉम पारगाव. का साईडला योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष वजय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. कृणाल सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र आपण पाहतो नोचा इशारा. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2+1 नोचा इशारा. आणि यावेळेला मात्र योगेश बाबू थोडंसं या ठिकाणी थोडंसं इंजुरी. +1 3 धावा या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 43 रन 43 धावा. आता मात्र 34 धावांचं लक्ष असेल. 9 चेंडू आणि 34 धावा. खूप क्लायमेट मात्र चेंज झालंय आणि त्याचा फटका मात्र आपल्याला जरूर खेळाडूंवर सुद्धा लागतो. कधी कधी आपण पाहिलेला आहे. नैसर्गिक आणि निसर्गाच्या पुढे आपण कितीही गुडघे टेकले तरी सुद्धा आपण पाहतो की काहीच होणार नाही. कोरोनाच्या काळात मात्र खूप काही शिकलं. कोरोनाने मात्र माणुसकीचा हात जरूर पाहायला मिळाला. 9 चेंडू 34. 9 बॉल रिमेनिंग अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन संघांमध्ये एक कडवी लढत
क्रिकेट चाहते मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पैसा वसूल मॅच. प्रत्येक प्रेक्षकाला मात्र हवंसं वाटतं की सामना प्रत्येक हा रंगतदार व्हावा. आज मी स्पेशल डे मात्र या ठिकाणी सुट्टी काढून आलोय, तर माझा मात्र तो एंटरटेनमेंट व्हावं हे प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात असतं आणि ते मात्र या ठिकाणी होताना आपण पाहतोय. सामना बॅलेन्सिंग. 9 चेंडू आणि 34 धावा. योगेश पुन्हा एकदा उभारतोय, स्वतःवरची जिद्द चिकाटी ठेवतोय. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. धनेश चौधरी मात्र चान्स घेण्यासाठी रिस्क घेतली जाते या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा येत आहेत. 8 चेंडू आणि 32 धावा. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी घेऊन येईल आणि ते या खेळाडूकडे आहे. परंतु योगेश बाबूचं कौतुक करेन की ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू पिच करतायत, ही थिंकिंग पॉझिटिव्ह घेऊन मात्र उतरलाय. 8 चेंडू 32 धावा. डेड बॉल पंच घोषित करत असताना अनिर्णित चेंडू पाहायला मिळतोय. 8 चेंडू 32 धावा. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र या ठिकाणी सांगतायत की बॅटची एज, चेंडू बॅटला ब्रश करून गेला होता आणि यावेळेला आपण पाहत असेल मेडॉनला एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 रन, 46 धावा. आता मात्र 31 धावांचं लक्ष. चेंडू आहे तुमच्याकडे 7 चेंडू आणि 31 धावा. पहिलं षटक आशिषने मात्र काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्क्रम पाहायला मिळालं. फक्त 6 धावा खर्च केल्या. तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रत्येक गोलंदाजाने मात्र चांगल्या प्रकारचं प्रदर्शन. ऑन साईडला इंटू द गॅपमध्ये लॉंग चेस करावा लागतोय. गॅप शोधला, परंतु या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला मात्र आपण पाहू शकता चेंडूला स्टॉप केला जाईल का. 2 धावा तर निश्चित स्वरूपात तिसऱ्या धावेसाठी निघालेत. हा ना करता करता दीपकला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागेल. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे योगेश बाबूने दाखवलं. व्हेरायशन काय असतं हे मात्र योगेशने दाखवलं. ब्युटी ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचं पूर्णपणे नजाकत या ठिकाणी पाहायला मिळाली. सुपर बॉलिंग. आता मात्र विजयासाठी जर आपण विचार केला, आकाश पाटील या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत की धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 48 धावा. 29 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 29 धावा हे सामन्याचं समीकरण. 6 चेंडू 29 धावा. गौरव किनी वेगाने मात्र झेपावले गेले होते. चांगली फिटनेस आतापर्यंत पाहायला मिळते. दीपक मडवी मात्र या ठिकाणी बाद होताना. नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पोलीस अर्थातच राकेश पाटील पाहायला मिळत आहेत. शिवतेज स्वरांगी शिवतेज हा संघ मात्र या ठिकाणी आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 6-29चं समीकरण. 6 चेंडू 29 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण संगीत. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी 6 चेंडू 29 धावा हे सामन्याचं समीकरण. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संदीप पाटील, राकेश कुडू, आर.के. स्पोर्ट्सचे पाहायला मिळत आहेत. प्रशांत किनी या ठिकाणी, रुपेजी पाटील, साखरे, अजितजी गावड, मनोजी पाटील या मॅचचा मात्र या ठिकाणी नक्कीच उद्यापासून जॉईंट होतील. पूर्ण 3 दिवस सातत्याने 4 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं धावतं समालोचन ऐकायला मिळेल. ॲज अ खेळाडू, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून 3 दिवस त्यांनी मात्र हा सूत्र मात्र हे सांभाळलं. उद्यापासून डॅशिंग पर्सनॅलिटीमध्ये पाहायला मिळतील. पोशाखामध्ये पाहायला मिळाले होते, ड्रेस कोटिंगमध्ये. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 48 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे आता मात्र 6 आणि 6 चेंडूमध्ये 29 धावा. यावेळेला ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतोय. गौरव किनी सुंदरीत्या मात्र जजमेंटने झेल टिपतायत. फलंदाज बाद कमबॅक करतायत. कारण हा सामना जर आपण पाहिला तर नेट रन रेटच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण आहे. या आपण ऐकूया डीजेला, ज्या ठिकाणी राजेंद्र मात्र डान्स करण्यासाठी सज्ज आहेत. धडकला आगरी वादळ कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादळ कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादळ कडाडला, आता APL हा धडकला.
थँक्यू वेलकम बॅक. चिअर्स मॅनच्या मात्र स्वरूपात आहेत राजेंद्र त्या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घेत असताना. तर बंटी ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी राकेश कुडू RK स्पोर्टचे प्रोप्रायटर यांना मी विनंती करेन बंटी ठाकूर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. अप्रतिम सुरेख यष्ट्यांच्या जवळून चेंडू मात्र हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना जिद्दीने खेळत आहेत. मात्र निहीरचं मी कौतुक करेन. काय जबरदस्त या सामन्यामध्ये निहीर प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. जबाबदारी काय असते, रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे मात्र त्यांनी दर्शवलं. प्रथमेश पुन्हा एकदा यावेळेला मात्र ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना चेंडू मात्र निघून जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला उचलेपर्यंत चेंडू फेकेपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर ते एकंदरीत 49 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अत्यंत दर्जेदार मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पाहायला मिळते. ऑफ साईडला सुरेख फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. चौकाराकरिता 4 धावा. सप्तशृंगी वाडा क्रिकेट सरपण गावाचा आई सप्तशृंगी. तर धावांच्या गतीत फलकावर तब्बल 53 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. 24 धावांचं लक्ष अजून सुद्धा आहे. 2 चेंडू मात्र या चेंडूवर निर्भर असेल. अप्रतिम पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र यस इज गॉन. फलंदाज बॅक टू द डगआउट. शेवटचा चेंडू फक्त आता मात्र अप्पर या वेळेला मात्र फॉर्मॅलिटी बाकी राहिले गेले. घेऊया आपण छोटासा ब्रेक. गौरव करे हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश. तर प्रथमेशचा आर्म ॲक्शन ज्याची रनवे जर आपण पाहिला तर आपल्याला ऑस्ट्रेलियाचा तेच गोलंदाज ब्रेटलीची आठवण येईल. अशा पद्धतीने मात्र त्याचा रनवे आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त, तुलना करू शकत नाही. परंतु प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचे प्रत्येक आयडियल असतात, आदर्श असतात. खेळाडू, गोलंदाज, फलंदाज, ॲज अ फिल्डर, ॲज अ कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि तोच रनवे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रथमेश मॅग्निफिसंट बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. चला आपण आकाश पाटील यांच्याकडे आता नजरा असणार आहेत, कारण नेट रन रेट कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतो पुढील सामन्याचं असेल. पुढील सामना आपण पाहणार आहोत रिहान सुपर किंग्स बहाडोली वर्सेस चामुंडा विराई फायटर्स या 2 संघांमध्ये. टॉस मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. 12 चेंडू 40 धावा. झंझावती झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळते. ती निहित मॅन ऑफ द मॅच आपण यायचंय. या आपण टॉस कडे जाणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल.
चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल. तर अमित पाटील एका साईडला आपण पाहतो. टॉस या ठिकाणी संदीप पाटील घाटील. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण. थँक्यू व्हेरी मच रुपेश पाटील. यस टॉस या ठिकाणी केला जाईल. हॅलो हॅलो कॉइन स्पिन या ठिकाणी केला जाईल. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते काट. यस काट आलेला आहे. यस अमित जास्त वेळ घेणार नाही कारण सामना स्टार्ट करायचा आहे. फक्त डिसिजन कळवा. फिल्डिंग. नक्कीच जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता मनोजी पाटील? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता मात्र या ठिकाणी मनाच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे. 6 षटकांमध्ये काय टोटल असेल? हॅलो ज्या पद्धतीने आमची फलंदाजी आहे ती स्ट्रॉंग फलंदाजी समजली जायची, पण कुठेतरी गोलंदाज कमी पडणार होते असं मला वाटलं होतं प्रॅक्टिसच्या दरम्यान. परंतु गोलंदाजांनी त्यांचं 100% योगदान दिलं, परंतु फलंदाज कुठेतरी कमी पडत आहेत. कारण पहिल्या 2 षटकात सुरेख सुरुवात होते, बाकीचे 4 षटकांमध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या कुठेतरी कमी पडल्या. 2-3 सामन्यामध्ये 15 ते 20 धावा कमी पडल्या, म्हणून आम्ही दोन्ही सामने गमावले. नक्कीच आता प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेले आहेत, नवीन चेहरे काही? नक्कीच, कारण हा सामना आमच्यासाठी फारसा नाही, परंतु आमच्यावर मात्र इतर संघ डिपेंड आहेत. परंतु जे प्लेइंग 11मध्ये खेळले नव्हते त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच या स्पर्धेविषयी आतापर्यंत मायक्रोफोनवरून तुम्ही कॉमेंट्री स्टुडिओमधून सांगितलेलं आहे, पण ॲज अ कॉमेंटेटर ॲज अ तुम्ही आनंद साजरा मैदानात? नक्कीच, खरोखरच जेव्हा माईक हातात असतो तेव्हा बोलणं खूप सोपं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप प्रेशर असतं आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळताना खूप प्रेशर येते. आणि आयोजनाबद्दल झालं तर खूप कौतुक करावं, कारण आमचा फारसा हातभार लागला नाही तरीसुद्धा खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. सॅल्यूट असेल आणि आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आम्हाला इथे बोलण्याची संधीसुद्धा दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. नक्कीच स्पर्धा तुम्ही हाताळलेल्या आहेत, परंतु जेव्हा आगरी समाजाच्या मॅचेस असतात त्यावेळेला आम्ही तुम्हाला प्रश्न जास्त विचारत नाही, परंतु आता इथे विचारतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील ॲज अ कॉमेंटेटर असं कोणता फील्ड आहे ज्याला तुम्ही आयडियल मानता? कॉमेंटेटर इंटरनॅशनल बोलायचं झालं तर आकाश चोप्रा फेवरेट कॉमेंटेटर आहे, आणि मराठीमध्ये बोलायचं झालं तर तुम्ही आमचे आदर्श आहात आणि ॲज अ फेवरेट आहेत, होते आणि राहतील सुद्धा. क्या बात आहे. थँक्यू, धन्यवाद. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच आगरी बांधवांचं राहू दे हीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना असेल. थँक्यू मनोजी पाटील, चर्चा करून खूप चांगलं वाटलं. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे न्यूज फॉर सेंटर बाय टॉस बॉक्स. आई चामुंडा विराई फायटर्स won the toss and selected to bowl first. Back to commentary box now. Thank you very much. तर मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिलेली आहे निहीर. आपण यायचं आहे निहीर. 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी योगीची तरे बड्डे मॅन यांच्या माध्यमातून मात्र ते कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं. 2 आमचे कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत. राहुल कुंभार त्यांचे बंधूसुद्धा मात्र शिकतायत, धडे गिरवत आहेत. स्वप्नील कुंभार, अनुराग चव्हाण एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोप्रायटर निलेश पाटील. चला निहीर आपण यायचं. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.
जगन्नाथजी गावड साहेब यांना मी विनंती करेन, जे क्रिकेटवरचा अफाट प्रेम आहे. आपण निहीर, वेल प्लेड निहीर, सुपर बॅटिंग, अफलातून फलंदाजी. चला क्षेत्रक्षण सजून घ्या आणि लगेच 2 फलंदाज रेडी राहतील. आमचे पंच या ठिकाणी जातील. या ठिकाणी इन्व्हाइट केले गेलेत अजित पुत्रण. टेनिस क्रिकेट MRI चेंडूवर ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं. पहिली ओळख मात्र आमची चिमाजी अप्पाच्या मैदानात झाली होती. गणेशजी काकड, यस अजितजी पुत्रण सर. आणि तिथून मात्र तो प्रवास, तदनंतर निळेगावच्या मैदानात मात्र ते उपस्थित होते. एक चांगल्या प्रकारचा भंडारी समाजाची ती स्पर्धा मात्र पार पाडली होती. जय पवार मात्र आमची ओळख ही वाडा प्रीमियर लीगमध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये प्रथमतः झाली. वाड्याच्या मैदानात खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी हाताळलेलं आहे आणि आता मात्र क्रिकेटपासून अलविदा केला, परंतु क्रिकेटच्या मैदानात आहेत हे नातं मात्र त्यांनी जरूर जोपासलं गेलं आहे. अजून यापुढेही जोपासावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. त्यांनासुद्धा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तर एक चांगलं क्रिकेट